तू आपल्या महाविद्यालयामध्ये 5 वर्ष पूर्ण केलेली आहेस आणि आता विद्यापीठामध्ये तू तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. सुरुवातीला समता शिक्षण संस्थेच्या परिवारातर्फे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातर्फे तुझं मनःपूर्वक अभिनंदन. थँक्यू मॅडम. आम्हाला तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुझे यश मिळवलेलं आहे त्याच्या मागे काय गमक आहे म्हणून. सुरुवातीला मला तुझ्याबद्दल तू कुठून आलीस, तुझं गाव काय याच्याबद्दल माहिती सांगशील? मॅम माझं नाव ईश्वरा गंजेकर मोरे. मी 1ली ते 4थी आमच्या इथे जिल्हा शाळेत गेली. तर त्यानंतर मी घरात 3 नंबरची मुलगी असल्यामुळे पप्पा म्हणायचे की मुलगी नको, तर मी मावशीकडे राहिली. मग 5वी पासून ते 10वी पर्यंत मावशीकडे चंदगड रोडे शिक्षण केले. त्यानंतर मग 11वी 12वी पर्यंत मी आमच्या गावाला स्कूल नसतं, म्हणजे मग आमच्या यावं लागतं. मग तिथे 11वी 12वी स्कूल आहे. मग तिथे आर्ट्स फॅकल्टी मधनं केलंय आणि मग त्यानंतर आता सोशलॉजीच्या टीचरांना वाटले की मी समाज कार्य करावं. त्यामुळे त्यांनी मला सांगितले की तिला 12th मला 12th फर्स्ट आलं होतं आणि 12th चांगले मार्क्स. मग त्यामुळे ते म्हणायचे की तू 12th फर्स्ट आहे, तू त्यामुळे घे समाज कार्य. मला पहिली खरंच BMW कधी नव्हता आणि मला असं वाटायचं नाही की शिक्षण करावं वाटत होते, कारण मला परीक्षा आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये टेन्शन वगैरे घ्यायची आणि मग तेवढ्याने घर चालायचं. मग त्यामुळे नंतर मी ग्रॅज्युएशन घेतलं. मग तसंच इकडे मग रुची वाढली माझी करावं आणि ते गेल्यानंतर खूप जणांनी सांगितलं की चांगले जॉब करून येतात. मग म्हणून लवकर जॉब मध्ये मग कडे वाटचाल केली आणि मग 5 वर्ष इथे शिक्षण पूर्ण केलं. तुझ्या शिक्षकांनीच तुला प्रेरणा दिली की MSW कर म्हणून आणि त्याच्याबद्दल इथपर्यंत आहेस. तुला शिक्षण घेताना किंवा इथे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना काही अडचणी आल्या का? येस म्हणजे जेव्हा मी 2019 इकडे ऍडमिशन केलं होतं ना, तेव्हा कास्ट सर्टिफिकेट काढलं आणि सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या आयुष्यात एक घटना तीच झाली की माझ्या दोघं बहिणींचं कास्ट सर्टिफिकेट ओबीसी कॅटेगरीला आलं आणि माझं मराठा कॅटेगरी, माझ्या बाबांनी मराठा लावलेलं असल्यामुळे माझं एसबीसी कॅटेगरी आणि त्यामध्ये परत डॉक्युमेंट चेंज करा आणि इकडे एसबीसीला तेव्हा मिळत बसायची आणि मग त्यामुळे माझ्या पप्पांना विचारलं माझ्याच वेळेस का असं होतं. मग त्यावेळेस कुठेतरी इकडे ऍडमिशन मिळालं म्हणून माझ्या मनात ते टेन्शन कमी झालं की नाही माझं लागणार आहे ऍडमिशनला म्हणून. कारण 11th 12th सायन्स ऍडमिशन घ्यायची आणि पैसे नव्हते त्यामुळे मग आर्ट घ्यायला. मग त्यामुळे सायन्स पण लागलं. म्हणून मला असं वाटायचं की माझं काही चुकलं असेल मग माझं सोबत असेल. तर ज्याच्यामध्ये संकट पेलण्याची क्षमता असते ना त्याच व्यक्तीला संकट येतात आणि हे कदाचित माहिती होतं की तूच ते कास्ट सर्टिफिकेट काढू शकते म्हणून तुझ्या वेळेलाच ती अडचण आली होती. तुझ्या क्षमतांची ती खरं परीक्षा होती. तू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. इथच्या महाविद्यालयाबद्दल तू काय सांगशील की तुला काय म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल होता किंवा तुला इथे काय सपोर्ट केला त्याबद्दल? मॅडम सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं म्हटलंय की शिक्षण हे वाढीवडीचं दूध आहे आणि ते ज्याने वाचून गेलं तर गुडगुडल्याशिवाय राहणार नाही. जसं इथल्या शिक्षकांनी आम्हाला ते वाढीवडीचं दूध दिलंय आणि ते खरंच आम्ही आज खरंच इथल्या शिक्षकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते सर्वप्रथम की त्यांनी आम्हाला जेव्हा चुकलो तेव्हा आमची चूक आम्हाला दाखवली म्हणून त्या चुकीमधनं आज सुधारणा करून आम्ही चांगले काहीतरी शिकलो. चांगल्या पदावर काम देखील करतो. खरं तर शिक्षकांबद्दल तिने ऋण व्यक्त केलेलं आहे की त्यांनी वाघिणीचं दूध दिलंय विद्यार्थ्यांना म्हणून. तू अशीच जिथे जिथे चुकीचा घडत असेल तिथे निश्चितपणे गुणगुणत राहो. महाविद्यालयामध्ये अजून काय बदल व्हावा असं तुला वाटतं की ज्याच्यामुळे पुढील विद्यार्थ्यांना अजून चांगलं शिक्षण मिळेल? चेंजेस महाविद्यालयाचे जे रूल्स ते एकदम व्यवस्थित आहेत. पण विद्यार्थी काही वेळेस आम्ही सुद्धा फीडबॅकला गेलो की आम्हाला कधी कधी फीडबॅक बोलवायचं. मग आम्ही सर तिथे काहीतरी बाहेर फिरायला जाऊ, मग तिकडे इकडे जाऊ तिकडे जाऊ. मग आमच्या प्लॅन ठरलेले जायचे आज फीडबॅक डाऊन करायचं आहे. म्हणून आपल्याला जर रिझन नाही दिली तर मग महाविद्यालयात काही चेंज करायची गरजच नाही. कारण महाविद्यालयाने खूप गोष्टी अशा शिकवल्या आहेत की मला कधी कॉम्प्युटर येत
पण इकडे आल्यानंतर पीपीटी प्रेझेंटेशन करायचं असेल किंवा एखादं डॉक्युमेंटेशन असेल, ह्या गोष्टी आमच्या ग्रामीण भागातील मोस्ट ऑफ मुलींना येत नाही. तर त्या गोष्टी मला या कॉलेजमध्ये आल्यानंतर शिकले. मला मोबाईल कसं हँडल करायचं मी सुद्धा कधी जमत नव्हतं. पण इकडे आल्यानंतर माझ्याकडे मोबाईल आला आणि त्यानंतर मग मी ती पीपीटी बनवत असेल, आता मग मायक्रोसॉफ्ट असेल, पॉवर पॉईंट काही बनवायला एक्सेल शीट वगैरे सगळं जमतं मला. तर ते ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर जमायला लागलं. तर खरंच कॉलेजने म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय भाग आहे की त्याने मला खूप काही शिकवले. म्हणजे महाविद्यालयाने फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं, तर व्यावहारिक ज्ञान सुद्धा दिलेलं आहे. आणि नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जे ज्ञान आवश्यक आहे ते सुद्धा महाविद्यालयाने देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला, असं तुझ्या एकंदरीत बोलण्यातून जाणवतंय. आता तू हे जे यश मिळवलेलं आहे इथपर्यंतच तू गल्ला गाठलास, पण तुझी भविष्यात ते स्वप्न काय आहे, तुला काय करायचं म्हणून? मग माझ्याकडे त्याच्या काळात मला आठवणी करायची कोणी केली नाही. आणि मी आमच्या गावाची पहिली मुलगी ती बीएसडब्ल्यू केली आणि आमच्या टोटल गावात एका मुलीने बीएसडब्ल्यू केली नाही. मी आमच्या गावात ती फर्स्ट बीस जॉब करते आता काही गावाला म्हणून. आणि आता मला म्हणजे मला एमपीएस द्यायची कलेक्टर होती की जेणेकरून माझ्या फॅमिलीची जी परिस्थिती ती बदलू शकते. कारण आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ. पण माझ्या दोघं बहिणी डीएलएड झाल्या. पण नंतर दोघांचं म्हणजे कोलॅप्स झाले आयुष्य. दोघं लग्न झाल्यानंतर मुलं झाली आणि मग काय करायचं पाहिजे. तर तसं माझ्यासोबत म्हणजे नाही म्हणून मला काहीतरी वेगळं करायचं. जेणेकरून म्हणजे मला तुमचं गेल्याला कोणीतरी मला मिळेल. तुझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी नाही तर कुटुंबासाठी, तुझ्या गावासाठी आणि एकंदरीत आजूबाजूच्या समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तू जे स्वप्न पाहिलेलं आहे ते नक्कीच पूर्ण हो अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि जेव्हा तुझं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा तू महाविद्यालयात परत यावी आणि परत असा एक सत्कार म्हणून यावा अशी आमची अपेक्षा आहे. महाविद्यालयाला तुम्हाला जे काही दिलं तर तुला काय वाटतं की माझं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मी महाविद्यालयासाठी काय करणार? माझं स्वप्न जर नक्कीच पूर्ण झालं तर मी नक्कीच महाविद्यालयासाठी म्हणजे जे माझ्याकडनं होऊ शकेल ते नक्की करण्याचा प्रयत्न करेल. पण सर्वप्रथम मला असं वाटतं की आपल्या महाविद्यालयाची मुलं आहेत जे बाहेरून प्रवास करतात त्यांच्यासाठी एक मुलांसाठी म्हणजे खूप इश्यू असतात की काही वेळेस बस मिस होते, बसचे टायर वगैरे बनतात, बस म्हणजे बरेच बिघडते. तर आम्हाला पॉसिबल मी खूप वेळेस पहिलं दुसऱ्या तिसऱ्या लेक्चर कधीच नाही करायची. चौथ्या लेक्चरला कॉलेजला यायचं म्हणून असं वाटायचं सगळ्यांना रोज टाइम पण आमचे प्रॉब्लेम एवढे असायचे की आमच्या इथं येणं आणि तिकडनं बस मिळणं खूप इम्पॉसिबल होतं. त्यामुळे माझी इच्छा आहे की मुलांसाठी म्हणजे जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी एक बस मिळावी अशी माझी इच्छा आहे. तुमची 5 वर्षामध्ये विद्यार्थ्यांबद्दल नक्कीच वाटतंय की ही सुविधा असायला पाहिजे. आणि किती महाविद्यालयाबद्दल पूर्ण करावी अशी आमची पण अपेक्षा आहे. तू ग्रामीण भागातून आलीस आणि तू जसं म्हटलीस की सुरुवातीलाच एक तर तुझ्या कुटुंबाने नाकारलं की तू तिसरी मुलगी आहेस म्हणून. ही घटना आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी असते की इतरांचं नाही पण आपल्या कुटुंब जेव्हा आपल्याला नाकारतो त्यावेळेला ती परिस्थितीला सामोरे जाणं हे खूप कष्टदायक असतं. तर ग्रामीण भागातल्या मुलींना तुला काय वाटतं की काय अडचणी अजून असतात शिक्षण घेताना? पहिलं म्हणजे आमच्या गावात शाळाच नाही. पहिली ते चौथी आहेत तिथे पण टीचर एक येतात, एक शाळांमध्ये मुलं दिवसभर तिकडे खेळत बसतात. म्हणजे त्यांना शिक्षणाची आवडच नाही पहिल्यापासून. आणि मोस्ट ऑफ आमच्या इथे बीए बीकॉम झालेले बाकीचे पण तरी ते कधी शाळेत जातात कधी शेतात जातात. म्हणजे ग्रामीण भागाची ही एक खंत वाटण्याची गोष्ट आहे की तिथं शिकतात पण त्याला जेवढं पाहिजे तेवढं नॉलेज नसतं. आणि मग बाहेर कधी इंटरव्ह्यू देणं असेल किंवा बाहेर जॉब करणं असेल तर तिथे टिकू शकत नाही. तर त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात. मग की म्हणजे आमच्या सोबत ग्रामीण मुलं शिकू येत नाही, बोलू शकत नाही आणि त्यामध्ये मग कुठेतरी अपूर्ण पडतात. तर असं होऊ नये. ग्रामीण मुलांना या समस्या येऊ नये ग्रामीण भागातील मुलांच्या ज्या अडचणी आहेत की त्यांना शाळेला लांब जावं लागतं किंवा लवकर जवळ शाळा उपलब्ध नसते, क्लासेस नसतात आणि प्रॉपर जेवढे इंग्लिश कम्युनिकेशन आपले इंडिपेंडंट मुलं करू शकतात तेवढे ग्रामीण भागाचे नाही करू शकत. तर त्या जी दरी आहे ती दरी शोधली गेली पाहिजे आणि मुलांना ती दरी म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना त्या साठी नुकसान केलं पाहिजे असं माझी इच्छा आहे. म्हणजे एकत्रित ग्रामीण भागाच्या मुलांबद्दल आपण बोलतो. मुली म्हणून अशा काही वेगळ्या अडचणी असतात
ही मुलगी आहे म्हणून शिक्षण नको किंवा शिक्षण घेताना काय काय समस्या म्हणजे आताच्या मुलीची सिटीतल्या मुलीची असतात तसं ग्रामीणमध्ये अलाउड नाही. नंतर ग्रामीण भागातील मुलींना असं म्हटलं जातं की जर तू घराच्या बाहेर जात असेल तर 7 वाजेपर्यंत घरात आले पाहिजे. 7 नंतर तू घराच्या बाहेर निघलं पाहिजे. आणि तसंच म्हणजे जर शेतात काम असलं की कधीही मग पेपर जरी असला तरी तू शेतात कर. ती पहिली म्हणजे पहिली गरजेची इच्छा असते की तू तुझ्या शिक्षणापेक्षा शेतीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणजे अजून जेवढी पाहिजे तेवढी ग्रामीण भागाची स्थिती बदलली नाही. अजूनही म्हणतात की मुलीला भाकरी आलीच पाहिजे आणि केलीच पाहिजे. त्यामुळे खूप समस्या अशा आहेत की ज्या अजून म्हणजे बाकीच्या लोकांना दिसत नाही. ग्रामीण भागात खूप अशा समस्या आहेत की महिलांना अजूनही दुय्यम स्थान तिथे दिलंच गेलं जाते. आणि त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम्स असे फेस करावे लागतात. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे अजूनही ग्रामीण भागातली मुलींच्या शिक्षणाविषयीची मानसिकता काही बदललेली नाही आणि ह्या सगळ्या मानसिकतेतून इथपर्यंत तू पोहोचलीस. तुझ्या यशाबद्दल तुझ्या कुटुंबाचं समाजाचं किंवा नातेवाईकांचं काय नाही म्हणजे जेव्हा मी फर्स्ट इयर ऍडमिशन घेतलं तर तेव्हा सगळे म्हणायचे की एवढ्या लांब मुलीला ऍडमिशन का घेऊन दिली. म्हणजे जाण्यायेण्याचं खूप लांब हे आहे. तसं आमच्या इथे यायला पायी यावं लागायचं. तर 1.5 किलोमीटर पायी गेलं आणि बस गेलं बसमध्ये काही लोक मिळतील रस्त्याने काही लोक मिळतील मग कशाला ऍडमिशन घ्यायचं कशाला मुलीला शिकायचं असं म्हणायचे सगळे मुली. आणि जेव्हा म्हणजे माझी फॅमिली माझ्या बहिणी आणि माझे पप्पा हे काम करायला म्हणायचे तू ऍडमिशन घे. बाकीचे सगळे म्हणायचे कशाला एवढं लांब ऍडमिशन द्यायचं शिकून तरी काय जायचं. सगळे असे म्हणायचे. मग त्यामुळे नंतर मी काय म्हणले की सगळे मार्कांना बघून त्यामुळे मग आपणच काहीतरी नवीन जेव्हा मी बीएसडब्ल्यूला चांगले मार्क्स मिळाले त्यानंतर मग थोडी गप्पर झाली. मग नंतर मी लावून लागले. त्यानंतर मी शेतातून जायचे. तेव्हा तर मी परत बोलायला लागली जाऊ दे काय दिलं ऍडमिशन घेऊन शेतात जाते. मग त्यानंतर लवकर झाली मग त्यानंतर मग मला पाहिजे झाले त्यानंतर कापणी प्रमाणात बोल कमी झाली. आणि आता तर मी जॉब करते म्हणून तुम्हीच बोलत आले की त्याला आम्ही ऍडमिशन घेतलं आणि त्याला जॉब करते मुलींना करून जाईल असं कोणीच नाही बोलत. आणि नंतर म्हणजे फक्त फॅमिलीच नाही टीचर लोकांचा खूप सपोर्ट होता. आणि त्यामुळे नक्कीच मी टीचर लोकांचं म्हणजे कागद आहे की त्यांच्या सपोर्ट शिवाय मी एवढ्या पुढे आणि विद्यापीठापर्यंत नंबर मिळवण्यापर्यंत जाऊ शकले. ग्रामीण भागातल्या मुलींना खूप समस्या असतात आणि त्याच्यातून तू जे काही पुढे आलीस तर मला असं वाटतं की तुझ्या एकंदरीत बोलण्यातून असं जाणवतंय की मुलींच्या शिक्षणाबद्दल समाजाची मानसिकता बदलायची असेल तर त्या मुलींनी स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे की ज्याच्यामुळे इतरांच्या ज्या काही बोलणं आहे किंवा जे काही टोमणे मारणं ते आपोआप शांत होण्यासाठी दुसरा काही मार्ग नाहीये. तर आपण आपलं व्यक्तिमत्वच तसं घडवलं पाहिजे की ज्याच्यामुळे इतर आपोआप शांत होतं. तुला कॉलेजमध्ये किंवा जेव्हा तू आता जे काही हे यश मिळवलं त्याच्यामध्ये तुला काय वाटतं की असं काही कुठली प्रेरणादायी गोष्ट घडली का की जी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाची ठरते. मॅम सगळ्यांनी म्हणजे मांडलेलं कधीतरी पेपरमध्ये काहीतरी राहूनच जाईल ते चुकूनच द्यायचं. आणि मग ते मी नंतर ऍड करायचं नाही त्याच्यामध्ये गेलं यायचं तरी पण आणि कधी कधी आता की केलं असतं झालं असतं माझ्याकडे. आणि खरं म्हणजे तर महिलांना खूप अशा गोष्टी की बारीक गोष्टी त्यांनी त्या शिकवल्या शिक्षकांना जिथे चुकलं तिथे जर त्या व्यक्तीला शिक्षा नाही केली तर तुला परत ती चुकलं माझं जिथे चुकलं तिथे माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं म्हणून माझी चुकी सुधारली आणि आज नक्कीच मला त्याचं फळ मिळालं. तू आता पुढे जे काही आपले विद्यार्थी आहेत जे आता एमपीएसडब्ल्यू आहेत त्यांना तू काय सांगशील की त्यांनी कशातून प्रेरणा घ्यावी आणि पुढे भविष्याची वाटचाल कशी करावी. सर्वात महत्वाचं म्हणजे स्पर्धात बदल करणं हा फार महत्वाची गरज आहे. सध्याचे जे ट्रेंड चालू आहे ते त्यांना आठवण लागत असतं त्याच्या आयुष्याच्याकडे लक्ष दिलं तर खूप महत्वाचं आहे. आणि आपले शिक्षक कधीच आपल्याला चुकीचं सांगत नाही कारण आई वडिलांनंतर आपला दुसरा कोणी दूर असतो तर ते आपले शिक्षक असतात. आणि ते सांगतात की आपल्याला नक्कीच आयुष्यात काहीतरी चांगलं असतं मार्गदर्शन तर ते आपले चांगले मार्गदर्शन त्यांचं ऐकून घेणे फार महत्वाचं आहे. आपण हे शिक्षक करतात म्हणून आपण म्हणतो की ते तर खूप वाईट आहे त्या मॅडम खूप वाईट आहे आम्हाला खूप बोलतात म्हणून आपल्या शिक्षकांना तेव्हा रागराग करतो. पण जेव्हा आपण कॉलेजमधून बाहेर येतो आणि जेव्हा फील्डमध्ये काम करतो ना तेव्हा कळतं की नाही माझे शिक्षक मला बोलत होते म्हणून मला कळतं
ती नाही दिली तेव्हा केलं असतं तर आज मला इथे तुम्ही सुद्धा थोडासा आहे करायला लागला. नक्की शिक्षक आज जे शिकवताय तर लेक्चर रेग्युलर केली पाहिजे आणि ती मनापासून केली पाहिजे. आणि प्लस अभ्यास एवढा करायला की कधी असं वाटलं की बाई की माझं भाऊ गेलं होतं. तुझ्या यशाबद्दल समता शिक्षण संस्थेच्या परिवाराकडनं आणि महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाकडून तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि भविष्यातली वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. थँक्यू मॅम.